कापूस साठवण बॅग खरेदीमध्ये खालपासून वरपर्यंत रेट फिक्सिंग माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। कनिष्ठ अधिकाऱ्याच्या किमतीला कृषी मंत्र्यांपर्यंत सर्वांचंच अनुमोदन। सिरकॉटचाही बॅगच्या किमतींवरती टेंडर नंतर प्रमाणीकरणाचा शिक्का। पंतप्रधान मोदी आज फ्रान्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर एआय ॲक्शन समिटमध्ये भूषवणार। सह अध्यक्षपद फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोनसोबत द्विपक्षीय चर्चा। महत्त्वपूर्ण संरक्षण करार होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी आज विद्यार्थ्यांसोबत करणार परीक्षा पे चर्चा। बोर्डाचे परीक्षार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांसोबत पंतप्रधानांचा थेट संवाद। 5 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी। दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवायला वेळ लागणार। सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याच्या नंतरच ठरू शकतो दिल्लीचा मुख्यमंत्री। मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा राजीनामा मंजूर। राज्यपालांकडून विधानसभा अधिवेशन स्थगित। याच अधिवेशनामध्ये मांडला जाणार होता अविश्वास ठराव। संसदेतही मणिपूरचे पडसाद उमटण्याची शक्यता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान। संगमातील पवित्र स्नानाच्या नंतर अक्षयवट आणि हनुमान मंदिरातही घेणार दर्शन। प्रयागराज महाकुंभ मेळ्यामध्ये भाविकांच्या श्रद्धेचा महापूर। 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। अभूतपूर्व कोंडी। रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत तब्बल 1.5 कोटी भाविकांचं पवित्र स्नान। 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान। गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूरच्या जंगलामध्ये चकमक। 2 जवान शहीद। दुसऱ्या वनडेमध्ये 4 गडी राखून भारताचा इंग्लंडवरती शानदार विजय। कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज सेंचुरी। 2-0 ने मालिका सुद्धा खिशात। आणि बंगळुरूमध्ये आजपासून आशियातील सर्वात मोठा एअर शो 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार। एरो इंडिया देशविदेशामधील अत्याधुनिक विमानांचं प्रदर्शन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करणार इंडिया पॅव्हेलियनचं उद्घाटन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।